तत्वज्ञानाच्या संप्रदायापैकी आदर्शवाद आणि शिक्षण या संप्रदायाची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आज आपण त्याचा पुढचा भाग निसर्गवाद आणि शिक्षण याविषयी माहिती घेणार आहोत. आदर्शवाद समजण्यास कठीण आहे, म्हणून काही तत्वव्यक्त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. जो परमात्मा आपल्याला दिसत नाही तो आहे असे कसे मानावयाचे असे त्यांना वाटले. ही सृष्टी निसर्ग आपल्याला दिसतो हे प्रत्यक्ष प्रमाण खरे मानावयास त्यांनी ठरवले. यातूनच निसर्गवाद या तत्वज्ञानाच्या संप्रदायाची निर्मिती झाली. आजच्या या व्हिडिओमध्ये या सादरीकरणामध्ये निसर्गवादाचा अर्थ, व्याख्या, तात्विक दृष्टिकोन, मूलभूत तत्वे यांचा विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर निसर्गवाद आणि शिक्षण यामध्ये शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, शिक्षक, शिस्त, शाळा, स्त्री शिक्षण या संदर्भात निसर्गवादाचे विचार अभ्यासणार आहोत. तसेच निसर्गवादाचे शैक्षणिक उपयोजन हे देखील अभ्यासणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी निसर्गवाद आणि शिक्षण याविषयी महत्त्वाचे रेफरन्सेस मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात प्रथम आपण पाहूया निसर्गवादाचा अर्थ व व्याख्या. निसर्गवादाचा अर्थ, मिनिंग ऑफ नॅचरलिझम. निसर्ग या संज्ञेचे वेगवेगळे अर्थ केले जातात. निसर्ग याच्या एका अर्थात निसर्ग आणि माणूस यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो. उदाहरणार्थ, लाकडाची तुळई ही मानवनिर्मित वस्तू आहे, नैसर्गिक वस्तू नव्हे. पण झाड ही एक नैसर्गिक निसर्गातील वस्तू आहे. दुसऱ्या अर्थाने निसर्ग म्हणजे जे जे काही आहे ते सर्व, त्या सर्वांचा समुदाय किंवा व्यवस्था. या अर्थाने पाहता निसर्ग म्हणजे विश्व ठरते आणि निसर्गापलीकडे काहीच असू शकत नाही हे एक तार्किक सत्य ठरते. काहींच्या मते निसर्ग म्हणजे एक पदार्थ. स्पेन्सर सारखे कोणी म्हणतात निसर्ग हे एक प्रचंड सामर्थ्य आहे. ह्या विश्वात जे काही अंतिम सत्य आहे ते म्हणजे निसर्ग. त्या निसर्गाच्या शक्तीवरच विश्व चालते आणि त्याचा लयही निसर्गातच होतो. काहींच्या मते निसर्ग म्हणजे एक पद्धती किंवा व्यवस्था आहे. यावरूनच निसर्गाच्या काही व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. नॅचरलिझम डिनाइज द एक्झिस्टन्स ऑफ एनिथिंग बियॉन्ड नेचर, बिहाइंड नेचर, अदर दॅन नेचर, सच ॲज सुपर नॅचरल ऑर अदर वर्ल्डली. हॉकिंग यांनी ही केलेली निसर्गवादाची व्याख्या. निसर्गवादाचे तात्विक दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. सगळ्यात प्रथम तत्वमीमांसा. आत्मा, स्वर्ग, नरक, अमरत्व हे सर्व भ्रम आहेत. निसर्गवादानुसार ह्या विश्वाच्या मुळाशी अध्यात्मवाद व आदर्शवाद मानतो. त्याप्रमाणे करता धरता ईश्वर वा अन्य कोणतीही दैवी नियामक शक्ती नसून निसर्ग हेच सत्य आहे. प्रत्येक वस्तू निसर्गात निर्माण होते व निसर्गात विलीन होते, हे दुसरं तत्व आहे. सृष्टीचा सर्व व्यवहार निसर्ग नियमानुसार चालतो, म्हणून निसर्गाकडे परत चला, बॅक टू नेचर. विश्वाचे मूळ हे चैतन्यरूप नाही, ते जड आहे. जड वस्तू हेच अंतिम सत्य आहे. जडातूनच संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. सगळ्याच बाबतीत जड आधी, मन नंतर, हा निसर्गवादाचा उत्पत्तीक्रम आहे. निसर्गवाद म्हणतो द बॉडी हॅज अ सोल. मानवाचे शरीर आधी आकाराला आले आणि नंतर अवयव व त्यानंतर मनही निर्माण झाले. मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात राहूनच परिपूर्ण होऊ शकतो. विश्व हे एक विशाल यंत्र आहे आणि मानव हा त्याचा एक भाग आहे. ज्ञानमीमांसा. इंद्रियजन्य ज्ञान हेच खरे ज्ञान होय. इंद्रियजन्य ज्ञान हेच खरे ज्ञान होय. मानवाची प्रगती ही आंतरिक शक्तीमुळे होत नसून निसर्गाचे निरीक्षण करून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे होते. प्रत्येकाने उत्पत्ती, स्थिती, लय ही प्रक्रिया समजून घ्यावी. हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाद्वारे इंद्रियामार्फतच मिळवावे.
निसर्गाच्या दृष्टीने मुलाचा कसा विकास व्हायला पाहिजे तो होण्यास मदत करणे म्हणजे शिक्षण, हे दुसरं ज्ञानमीमांसामधील तत्व. मानव हा उच्च दर्जाचा प्राणी असून त्याला तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गरज नाही, तर जीवशास्त्र, शरीरशास्त्र व मानसशास्त्राच्या ज्ञानाची गरज आहे. ज्ञान म्हणजे भौतिक जगतातील कारण व परिणाम जाणून घेणे होय. ज्ञानप्राप्तीचा मार्ग म्हणजे निरीक्षण, प्रयोग, प्रत्यक्ष अनुभव व वस्तूमधील संबंधांचा अभ्यास होय. निसर्गवादाची मूल्यमीमांसा. निसर्गवादामध्ये धार्मिक मूल्य, सामाजिक मूल्य आणि रुचीची मूल्य या संदर्भात आपल्याला मीमांसा. बहुतेक निसर्गवाद्यांचा देवावर विश्वास नाही, मग साहजिकच ते धर्म मानित नाहीत. धर्मावरच विश्वास नसल्याने निसर्गवादात धार्मिक मूल्यांना कोणतंही स्थान नाही. सामाजिक मूल्य. रुसोच्या मताप्रमाणे मनुष्य हा जात्याच स्वतंत्र आहे. मॅन इज बॉर्न फ्री, म्हणून त्याला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क आहे. निसर्गाने जे दिलेले आहे ते शुद्ध व पवित्र असते, पण ते जेव्हा माणसाच्या हातात येते तेव्हा ते भ्रष्ट होते. थोडक्यात सामाजिक बंधनाची जरुरी नाही. तिसरं आणि महत्त्वाचं, सौंदर्याभिरुचीचे मूल्य. निसर्गवादात निसर्गाला प्रमुख स्थान असल्यामुळे सौंदर्याभिरुचीच्या मूल्यांना भरपूर वाव आहे. निसर्गातील विविध घटकांची निरनिराळे रूपे माणसाला चैतन्य निर्माण करतात. अशा प्रकारे निसर्गवादाचे तात्विक दृष्टिकोन आपण अभ्यासले. यामध्ये तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा आणि मूल्यमीमांसा या 3 घटकांचा विचार आपण केलेला आहे. निसर्गवादाची मूलभूत तत्वे. निसर्गवादाची ज्ञानमीमांसा, तत्वमीमांसा व मूल्यमीमांसा अभ्यासल्यानंतर त्यावर आधारित निसर्गवादाची काही मूलभूत तत्वे आपल्यास मांडता येतील. 1. निसर्ग वस्तू व भौतिक विश्व हे नैसर्गिक आहे. 2. विश्व हे एक विशाल यंत्र आहे. 3. ज्ञानाचा आधार हा इंद्रियानुभव आहे. 4. विश्वाचा अर्थ हा नैसर्गिक शास्त्रातून काढता येतो. 5. निसर्ग हेच अंतिम सत्य. 6. निसर्गातील कोणतीही वस्तू चांगली अथवा वाईट नसते. 7. मनुष्याचा स्वभाव हा उत्तमच असतो. अशा प्रकारे आपण निसर्गवादाची मूलभूत तत्वे आपण या ठिकाणी मांडलेली आहेत. आता आपल्याला निसर्गवाद आणि शिक्षण यांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. निसर्गवादावर आधारित शिक्षण पद्धती ही केवळ पुस्तकावर वा पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडायला लावणारी आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्याकरिता नैसर्गिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक विकासाला अधिक वाव देणारी आहे. यातील पहिला मुद्दा शिक्षणाची ध्येये आणि निसर्गवाद. निसर्गाकडे परत चला हे निसर्गवादाचं पहिलं ध्येय. निसर्ग हेच अंतिम सत्य आहे. संपूर्ण सृष्टीचा व्यवहार हा या निसर्ग नियमानुसार चालतो. ईश्वर वा तत्सम दैवी शक्तीचे अस्तित्व हे केवळ अतिंद्रियच नव्हे तर तर्कातीत आहे. त्याऐवजी शिक्षणाने निसर्गाच्या वातावरणाशी अनुकूल निर्माण करणे. निसर्गाच्या सानिध्यात मनुष्य भरपूर काही शिकू शकतो. त्यामुळे शिक्षणातून मनुष्य हा निसर्गाकडे परत जाण्यास प्रवृत्त व्हावा हा उद्देश या ठिकाणी आहे. दुसरं ध्येय सहज प्रवृत्तीचे उन्नयन. मनुष्यामध्ये मूलतः असणाऱ्या प्रवृत्तींना सुयोग्य वळण लावणे आवश्यक असते. त्यामुळे मॅकडुगल या निसर्गवाद्याने शिक्षणातून मनुष्याच्या उपजत प्रवृत्तींना, सहज प्रवृत्तींना वाव मिळावा असे नमूद केलेले आहे. तिसरं ध्येय समायोजन क्षमता विकसित करणे. विविध परिस्थितीमध्ये समायोजन
करून परिस्थितीवर मात करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये शिक्षणातून निर्माण व्हावी, हा उद्देश निसर्गवादाचा आहे. आणि चौथा आहे संपूर्ण जीवनाची तयारी करणे. शिक्षणाच्या ध्येयाशी निश्चित कल्पना हर्बर्ट स्पेन्सर यांनी दिलेली आहे. संपूर्ण जीवन म्हणजे कंप्लीट लिव्हिंग, जगण्याची मुलाची तयारी करणे हे शिक्षणाचं ध्येय असावं असे तो म्हणतो. संपूर्ण जीवनाचे स्पष्टीकरण तो पुढीलप्रमाणे करतो. 1. स्वतःचे संरक्षण करून स्वतःचे अस्तित्व कायम राखणे. 2. उपजीविकेचे साधन निर्माण करणे. 3. संततीद्वारा मानवजातीचे संरक्षण करणे. 4. नागरिकत्वाचा विकास आणि राजकीय बंधने पाळण्याची तयारी करणे. आणि 5. रिकामपणाचा सदुपयोग करणे. या सर्वांची संपूर्ण जीवन जगण्याची आवश्यकता आहे असे निसर्गवादी हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो. आणि शेवटचं 5वं ध्येय आत्मसंरक्षण. मनुष्य आपल्या शरीराचे रक्षण करू शकेल, संवर्धन करू शकेल, स्वास्थ्य कायम ठेवू शकेल असे शिक्षण त्यास दिले जावे. शिक्षणातून मनुष्यास आत्मसंरक्षणाची ताकद मिळावी असे देखील स्पेन्सरने नमूद केलेले आहे. अशा प्रकारे निसर्गवाद आणि शिक्षण यांचे अभ्यास करत असताना शिक्षणाची ध्येय कशी असावीत हे आपण अभ्यासले. यानंतरचा आपला मुद्दा आहे निसर्गवाद आणि अभ्यासक्रम. निसर्गवादी अभ्यासक्रमाने नैसर्गिक विषयावर भर दिलेला आहे. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त व नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाहेरून काहीही कृत्रिमरित्या लादणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण हे मुलाच्या नैसर्गिक प्रवृत्तींना अनुकूल असावे. मुलांना न झेपणारे आदर्श, ध्येय व मूल्ये त्यांच्यावर लादू नये असे निसर्गवाद मानतो. 2. पुस्तकी अभ्यासक्रमाच्या विरुद्ध बालक केंद्रित, अभिरुची केंद्रित विषय असावेत. शिक्षणात मुलाला संपूर्ण अनिर्बंध स्वातंत्र्य मिळावे. शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार नसून आत्मविष्कार होय. प्रत्येकाच्या अंगी असणाऱ्या प्रवृत्तीच्या, आवडीनिवडीच्या अभिव्यक्तीला संपूर्ण वाव मिळावा असेच विषय अभ्यासक्रमामध्ये असावेत असं निसर्गवाद मानतो. या अनुषंगाने अभ्यासक्रमात येणारे मुख्य विषय शरीरविज्ञान, आरोग्य विज्ञान व भूगोल. थोडक्यात नैसर्गिक वातावरणातून मिळणारे अनुभव हाच खरा अभ्यासक्रम आहे असे निसर्गवाद या ठिकाणी मांडतो. थोडक्यात सर्व प्रकारचे शिक्षण म्हणजे स्वयंशिक्षण होय आणि ते स्वतःच्या प्रयत्नाने, निरीक्षणाने व प्रयोगाने मिळवले पाहिजे असे निसर्गवादी व्यक्ती मांडतात. मुले उत्साही असतात, त्यांची जिज्ञासा तीव्र असते, म्हणून त्यांनी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय वापरली पाहिजे. मुलाचे हात, पाय, डोळे व कान हेच त्याचे खरे शिक्षक होय. यानंतर आपण निसर्गवाद आणि अध्यापन पद्धती याचा विचार करणार आहोत. निसर्गवादामध्ये अनुभव पद्धत याला सगळ्यात जास्त महत्त्व हे या ठिकाणी दिलेलं आहे. गिव्ह युअर स्कॉलर नो व्हर्बल लेसन, ही शुड बी टॉट बाय एक्सपिरियन्स अलोन असे रुसोने स्पष्ट केलेलं आहे. प्रत्यक्ष अनुभव, इंद्रिय अनुभव हेच ज्ञानप्राप्तीचे खरे माध्यम आहे. यालाच स्वयंशिक्षण, ॲटो एज्युकेशन असेही म्हटले जाते. विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्नाने, निरीक्षणाने व प्रयोगाने जे काही शिकेल तेच खरे शिक्षण होय. कारण विद्यार्थी ही जिज्ञासा तीव्र असते. त्यांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय वापरली तरच त्याचा शारीरिक व मानसिक विकास होईल. यासाठी शिक्षकाला योग्य वातावरण निर्माण करावे लागेल व योग्य साहित्य पुरवावे लागेल, ज्या योगे मुलांना नव्या गोष्टी समजू लागतील आणि नवीन संशोधन केल्याचा आनंद मिळेल. क्रीडन पद्धत. शिक्षण मुलांच्या आवडीनिवडीनुसार मिळाले पाहिजे. आनंदाने हसत खेळत बालकाने शिकावे. क्रीडन पद्धती ही सृजनशील शिक्षणाची उत्तम पद्धती आहे.
त्याचबरोबर निरीक्षण पद्धत, डाल्टन पद्धत या देखील अध्यापन पद्धती निसर्गवादाने या ठिकाणी मांडलेल्या आहेत. लर्निंग बाय डिस्कवर ही देखील महत्त्वपूर्ण अशी अध्यापन पद्धती निसर्गवादाने मांडलेली आहे. थोडक्यात बालक केंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कर्ता म्हणून निसर्गवादाला या ठिकाणी म्हटले जाते. निसर्गवादाच्या दृष्टीने प्रत्येक मूल निसर्गतः स्वतंत्र आहे. मुलामुलामध्ये व्यक्तिभेद असतात. त्याचे स्वातंत्र्य त्याला विकासाला, ज्ञानार्जनाला उपयुक्त झाले पाहिजे. अशासाठी वैयक्तिक शिक्षण हे प्रारंभीच्या काळातच आयोजित करण्यासारखे आहे. निसर्गवाद आणि शिक्षक, शिस्त, शाळा आणि स्त्री शिक्षण याबाबतचे विचार. निसर्गवाद आणि शिक्षक. निसर्ग हाच उत्तम शिक्षक. शिक्षकाचे स्थान केवळ अध्ययन अनुकूल परिस्थिती निर्माण करणे पुरतेच मर्यादित. निसर्गवादाच्या मते मुलाचा खरा शिक्षक म्हणजे निसर्गच आहे. समाजापासून दूर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात मुलाने स्वप्रयत्नाने, निरीक्षणाने शिकले पाहिजे. शिक्षकाने मुलास काहीच शिकवू नये, जरूर ते साहित्य पुरवावे. मुले निरीक्षण करतात किंवा प्रयोग करतात. मुलांच्या जवळ असावे. त्यांनी प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे शिक्षकाने द्यावीत. शिक्षण हे स्वयं शिक्षण अर्थात ॲटो एज्युकेशन असले पाहिजे असे निसर्गवाद मानतो. निसर्गवाद आणि शिस्त. शिक्षकाने आपल्या शिस्तीचे नियम मुलावर लादावयाचे नाहीत, तर मुलाचा नैसर्गिक विकास होण्यासाठी शक्य तितकी मदत केली पाहिजे. थोडक्यात अनियंत्रित स्वातंत्र्य व नैसर्गिक शिस्त ही निसर्गवादाला अभिप्रेत आहे. निसर्गवाद आणि शाळा. अर्थातच निसर्ग हाच केंद्र असल्या कारणाने नैसर्गिक वातावरण हीच शाळा. निसर्गवाद आणि स्त्री शिक्षण. स्त्री शिक्षणाबाबत मात्र निसर्गवादाची संकुचित भूमिका आहे. घरकाम, मुलांचे संगोपन, गृहकार्य, थोडेफार लिहिणे वाचणे, गणित एवढेच शिक्षण द्यावे असे निसर्गवाद मानतो. पाचवा मुद्दा, निसर्गवादाचे शैक्षणिक उपयोजन. निसर्गवादाने शिक्षण क्षेत्रात मौलिक भर घातली. आजच्या काळातही निसर्गवादाच्या तत्वांचा सर्रास वापर होताना दिसतो. निसर्गवादाने शिक्षणाला प्रथमतः मानसशास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले. निसर्गवादाने महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बालक केंद्रित शिक्षण होय. आधुनिक काळातील शिक्षणात बालकास जे महत्त्वाचे स्थान आहे ते या तत्वामुळेच. निसर्गवादाने बालकाच्या अभिरुची, आवडीनिवड, कल याचा विचार शिक्षणात व्हावा असे नमूद केले. आज हे सर्व मान्य झाल्यामुळेच अभिवृत्ती चाचणी, अभिरुची शोधिका इत्यादीचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले जाते. थोडक्यात बालकांच्या आवडीनिवडीचा विचार हे निसर्गवादाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शिक्षण. विद्यार्थ्यास नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शिकता यावे याकरताच क्रीडन पद्धतीचा पुरस्कार निसर्गवादाने केला. 5. व्यक्तिभेद लक्षात घेऊन अनुरूप अध्यापन पद्धती. विविध अध्ययन अध्यापन विषयक सूत्रांचा, तत्वांचा व पद्धतीचा शिक्षणात प्रवेश करून देणे, व्यक्तिभेद लक्षात घेऊन त्याला अनुरूप अशा अध्यापन पद्धतीचा व अभ्यासक्रमाचा पुरस्कार करणे इत्यादी बाबींचे श्रेय निसर्गवादाला दिले पाहिजे. रेफरन्सेस. या संपूर्ण निसर्गवाद आणि शिक्षण या विषयाकरता महत्त्वाची पुस्तकं आहेत. म.बा. कुंडले, तत्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र, श्री विद्या प्रकाशन पुणे. पारसनीस न रा, शिक्षणाचे तात्विक व समाजशास्त्रीय भूमिका, नित्यनूतन प्रकाशन पुणे. आणि कुलदीप सिंग राजपूत व संदीप मुळे यांचं संपूर्ण शिक्षणशास्त्र नेटसेट यावरचं पुस्तक, ऑथर अव्हेन्यू पब्लिकेशन पुणे. अशा प्रकारे आज आपण निसर्गवाद आणि शिक्षण या तत्वज्ञानातील महत्त्वपूर्ण संप्रदायाचा अभ्यास केला. पुढील सादरीकरणामध्ये आपण कार्यवाद आणि शिक्षण यांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.